मंडळी राम राम. साडेतीनच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण आलेलो आहे कोल्हापूर म्हणजे कलानगरीमध्ये आणि या सोसायटीचं नाव निधी काहीतरी आहे. काय नाव आहे बरं? श्रीनिधी अपार्टमेंट, जरगनगर, कोल्हापूरमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाला. साडेमाडे मंडळी, तुम्हाला सांगतो त्या काळी कोल्हापुरामध्ये वाडे होते. आम्ही त्या काळामध्ये वाड्यावर जायचो. आता वाडे सगळे पाडले, त्या जागी झाले अपार्टमेंट. आता या श्रीनिधी अपार्टमेंट बद्दल जाणून घेऊया इथल्या सदस्यांकडून. नमस्कार दादा. नमस्कार. या अपार्टमेंट बद्दल थोडंसं सांगा. श्रीनिधी अपार्टमेंटमध्ये आम्ही सगळे बरेच जण गेले 7-8 वर्ष जवळजवळ राहतो एकत्र. बरं. आजच्या धकाधकीच्या जीवनात खरं तर 7-8 वर्षात एकत्र यायला कोणाला असं मिळालाच नाही चान्स. पण आज 3:30च्या निमित्तानं आम्ही सगळे एकत्र आलो, याबद्दल मी पहिला 3:30च्या टीमचा सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. एकत्र आणल्याबद्दल धन्यवाद. मला सांगा, वाडे सगळे पाडून टाकले बरोबर आणि आता अपार्टमेंट होतात. पण वाड्यातली संस्कृती आणि अपार्टमेंट मधली संस्कृती काय फरक आहे का? आहे, बराच फरक आहे तसा. बरं. पूर्वी वाड्यात कुणी कुणाच्या घरात कुठल्याही रूममध्ये घुसू शकत होतं. आजकाल तसं अपार्टमेंटमध्ये नाही घुसत, दारं बंद असतात सगळ्यांची. मला आता कुठल्या अर्थाने म्हणतात काय माहित, पण वाड्यामध्ये एक ओलावा होता. चांगल्या उद्देशाने घुसू शकत होतं असं म्हणतात. बरं, बघूया आजच्या 3:30 मध्ये कसं काय रंगतं यांचा कार्यक्रम. सगळेजण तयार का? हो, नक्की. 3:30 सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत. आता आपले 3 स्पर्धक निवडायचे आणि हे निवडण्यासाठी माझ्या बरोबर आहे आमची चिमुरडी निधी. निधी, तुझं नाव काय? निधी. अरे, निधीच नाव आहे का तुझं? पण मला ना यातनं 3 टोकन्स काढून दे. डोळे मिटायचे, मिक्स करून 3 टोकन्स पटकन मला द्यायची. 1, 2, 3 पटकन. डोळे बंद. 1, 2, 3. 3 टोकन्स माझ्या हातामध्ये आलेली आहेत. बघूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक. आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 79. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 75. आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 94. आपल्या तिन्ही कोल्हापूरकरांमध्ये खूप उत्सुकता आहे की आज अंदाजे किती राऊंडमध्ये कुठलं प्रॉडक्ट असणार आहे. पण त्याच्या अगोदर या कोल्हापूरकरांशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सौश्रिया प्रसन्न मोहिते. मोहिते वहिनी, आपण काय करता? काय नाही, मी गृहिणी आहे. गृहिणी आहे. घरी कोण कोण असतं? मिस्टर आणि मुलगी तिघेच आहे. हो. मिस्टर काय करतात? शेती आहे. शेती आहे. बघा, कोल्हापुरात खरा शेतकरी पाहायला मिळतो इकडे. किती एकर जमीन आहे? 6 एकर. 6 एकर जमीन आणि माणूस एकटा. काय मजा आहे बघा कोल्हापुरात. बघ, काय काय पिकतं? ऊस आणि नाचणा. बरं, तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपलं नाव? शमशाद मनेर. मनेर भाभी, आपण काय करता? बांगड्याचा व्यवसाय आणि गृहिणी. काय इथल्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात बांगड्या या? काचेच्या असतात, मेटलच्या असतात, प्लास्टिकच्या असतात. बरं, म्हणजे नवऱ्याशी भांडणं करताना न तुटणाऱ्या बांगड्या कुठल्या? मेटलच्या. मेटलच्या. तुटत नाहीत अजिबात. अजिबात तुटत नाहीत. अजून काय फायदा या बांगड्यांचा? पैसे पण खर्च होत नाही ना नवऱ्यांचे. पैसे पण नवऱ्यांचे खर्च होत नाही आणि त्या मेटलच्या असल्यामुळे मार पण जोरात बसतो. बरोबर ना? बर. आणि मग कोण वाजतं मदतीला? मिस्टर. मिस्टर पण असतात बरोबर. पण आता या राऊंडला मिस्टर बरोबर नाहीये. तुम्हाला तिथं खेळायचं आहे राऊंड. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? महेश नसलापूरकर. बर, महेश दादा, आपण मूळचे कोल्हापूरचेच? हो हो. म्हणजे जन्म कोल्हापुरातलाच? हो. नाही, माझा ॲक्च्युली जन्म कोयना नगरचा आहे. बर, मग आता इकडे कोल्हापुरात? कोल्हापुरात. मग किती वर्ष झाली कोल्हापुरात आहात? कोल्हापुरात तसं माझ्या आधीच्या 2 पिढ्या कोल्हापुरातच होत्या. बर, मग कोल्हापुरातलं आवडतं ठिकाण तुमचं की जिथं गेल्यावर मन मोकळेपणा? म्हणजे कॉलेजच्या काळापासून ते आतापर्यंतचं आवडतं? पन्हाळा. पन्हाळा. पन्हाळ्याबद्दल मला बरंच काही माहिती आहे, पण मी आता बोलणार नाही. पन्हाळा का?
हिस्टॉरिकल प्लेस आहे, हिस्टॉरिकल प्लेस आहे, बरोबर. हिल स्टेशन आहे, हिल स्टेशन आहे, अजून फ्रेश एअर राहते. ठीक आहे. तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये आम्ही तुम्हाला एक वस्तू देणार आहोत. त्या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही मूळ किमती एवढी किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर ही वस्तू तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण आज पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर पहिल्यांदा ज्यांची निवड झाली होती त्या मनेर भाभी पहिल्यांदा बोली लावतील, त्यानंतर महेश दादा आणि सर्वात शेवटी बोली लावतील मोहिते वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे वॉटर प्युरिफायर. 18 लिटर डबल स्टोरेज कॅपॅसिटी असलेल्या या वॉटर प्युरिफायरमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारे पाणी फिल्टर होतं. पहिल्या आणि दुसऱ्या फिल्टरमध्ये पाण्यातील धूळ आणि तरंगणारे कण फिल्टर होतात आणि तिसऱ्या फिल्टरमध्ये कार्बन ब्लॉक आहे, ज्यामुळे पाण्यातील दुर्गंध, क्लोरीन आणि रासायनिक घटक दूर होतात. पाणी शुद्ध करायचं काम हे वॉटर प्युरिफायर करते. याची तुम्हाला किंमत सांगायची. 4 आकडी किंमत आहे ती तुम्हाला सांगायची, पण याच्यासाठी मी 5 अंक देतोय. मनेर बाबी पहिल्यांदा तुम्ही किंमत सांगा, नीट विचार करा. मनेर बाबी फक्त 4च आकडे वापरायचे. 1092. 1092. बर, पाठीमागे काय अंदाज आहे? 1650. इकडे 1023. 1900. तुमचा काय अंदाज आहे? माझा अंदाज 1800. 1800. त्याच्या आसपास असेल असं वाटतंय. किंमत चेंज करायची आहे. काय अंदाज? 1920. 1920. या मातावर ठाम आहे? नक्की नक्की. लिहून टाकायची किंमत. टाकायचं. चला तर मग लिहूयात. महेश दादा, आता तुम्ही किंमत ठरवा. $1230. 1230. किंमत वाढवायची असं वाटतंय? नाही. अजिबात नाही. नाही, हा मिळवायचा आहे ना, मग Definitely. किंमत योग्य सांगा. योग्य लिहिले. बघा, नीट विचार करा. नाही, नो चेंज. कन्फ्यूज अजिबात नाही. नो नो. एकदम ठाम आहे मतावर. पक्का. लिहून टाकायची किंमत. डेफिनेटली. लिहूयात मग. आता या वॉटर प्युरिफायरची किंमत सांगतायत मोहिते वहिनी. हे घ्या आकडे. सोळाशे 1620. पाठीमागे काय वाटतंय? 1900. 1808 आकडा नाहीये ना आपल्याकडे. काय? बरोबर आहे 1600. 1620. एकदम ठाम आहे. हो. अजिबात किंमत बदलायची नाहीये. नाही. लिहायची किंमत. हो. चला तर मग लिहून टाकूया. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या वॉटर प्युरिफायरची किंमत सांगितलेली आहे. मनेर भाभींनी सांगितलेली किंमत आहे 1920 रुपये. महेश दादांनी सांगितलेली किंमत आहे 1230 रुपये. तर मोहिते वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1620 रुपये. बघूयात या प्रॉडक्टची खरी किंमत किती येते. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1390 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती आपल्या महेश दादांनी, त्यामुळे ते ठरलेत विजेते. अभिनंदन. महेश दादा, अभिनंदन. धन्यवाद. आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे, म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. आज मी तुमच्या इथल्या सगळ्या स्पर्धकांव्यतिरिक्त प्रेक्षक जे आहेत त्यांना एक प्रश्न विचारणार आहे आणि याचं उत्तर तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर सांगेल त्याला एक आकर्षक भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा प्रश्न असा आहे, 2 भाऊ आणि 1 जाणवं म्हणजे कुठली वस्तू? आता आपण सुरुवात करणार आहोत सुपर मार्केट राऊंडला आणि यासाठी आपल्याला 3 पठ्ठे निवडायचे आहेत. आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे इरा, त्याच्यानंतर स्वानंद आणि इजाज. तिघांनी मला एक एक टोकन काढून द्या पटकन. 1, 2 आणि 3. तिघांनी मला 3 टोकन्स दिलेले आहेत. बघूयात कोण आहे टीम नशीबवान.
हे खेळण्यात आपला दुसरा सुपर मार्केट आणि पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 90. अभिनंदन. या आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 53. अभिनंदन मावशी. या आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे क्रमांक 67. हे आहेत आपले 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आपले तिन्ही स्पर्धक सुद्धा खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत पण त्याच्या अगोदर मारूया त्यांच्याशी गप्पा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सरला पाटील. बर, आपण काय करता? मी घरीच असते. बर, घरी कोण कोण असतं? घरी मुलगी मुलगा मिस्टर हां. आणि मोठी मुलगी पुण्याला दिलेली आहे बर, ती पुण्यात असते. ठीक आहे. काका काय करतात? काका ॲग्रिकल्चर कॉलेजवर प्रोफेसर आहेत. शेतकी महाविद्यालयात? हां. शेतकी महाविद्यालयामध्ये संशोधन करतात. हो. कुठल्या विषयावर? केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये ते रसायनशास्त्रामध्ये. रसायनशास्त्र. पण याच्या पूर्वी काही की आपोआपच डायरेक्ट प्रोफेसर म्हणून त्याच्या अगोदर? ऊस गुळ संशोधन केंद्रावर संशोधन करायला. ऊस आणि गुळ संशोधन केंद्र. त्याच्यात कसलं संशोधन करायला लागतं? गुळाचं काकवीचं. म्हणजे काय? नाही म्हणजे आम्हाला इकडे काय माहीत नसतो, मुंबईमध्ये तर नसतंच माहीत आणि आमच्या इकडे पण काकवी वगैरेचं संशोधन करावं लागतं हे माहीत नसतं आम्हाला. ते काकांना जाऊन विचारलं पाहिजे ना. बरं, कोल्हापुरात कोणी फुकट खरेदी करायची संधी दिली? नाही नाही दिली? नाही ना दिलेली. का? आज तुमच्याकडे येणार आहे ना. करेक्ट. पक्का माहिती आहे मावशींना आपल्या राऊंडमध्ये फुकट खरेदी करायची संधी त्यांना मिळणार आहे. तुम्हाला या राऊंडला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आपलं नाव? संगीता संजय इंगळे. इंगळे वहिनी, आपण काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणीच आहात. घरी कोण कोण असतं? मी मिस्टर आणि 2 मुले आणि सासरे असतात. बर, मग खरेदीला काय कोल्हापुरात तुम्ही असं भांडता? तसं काय नाही, योग्य भाव असेल तर नाही भांडावं लागत. नाही भांडत. पण मग कोल्हापुरात खरेदीला बाहेर जाताना असा काय प्लॅन ठरवता की कोल्हापुरात या ठिकाणी फिरून मग घरी यायचं? हो हो. कुठे जाता? तसं काय नाही, बाजारात नेहमीच आपलं बजेट काढलेलं असतं, दुकानं ठरलेली असतात, नेहमी तिथं जाऊन आम्ही बाजार घेऊन येतो. या राऊंडमध्ये नक्की तुम्ही विजयी व्हाल असं मला वाटतंय. कॉन्फिडन्स ठेवा फक्त मनामध्ये. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? संदीप चिटणीस. चिटणीस काका, आपण काय करता? मी सिव्हिल इंजिनियर आहे. सिव्हिल इंजिनियर आहात? हां. बरं झालं मला सिव्हिल इंजिनियर सापडलं. मी शोधतच होतो. कोल्हापुरामध्ये तुमच्याबद्दल खूप कंप्लेंट्स येतात. म्हणजे तुम्ही असे वाडे पाडता, बिल्डिंग बांधायला घेता आणि सगळी वाळू वगैरे रस्त्यात सगळीकडे टाकता, गटार सगळी ब्लॉक होतात म्हणे. खरं नाही? खरं आहे खरं आहे. मग काय भांडणं होतात लोकांची? भांडणं होतात की. काय होतात? काय अंगावर पाणी ओढलं दिसत नाही काय रस्त्यावरून जाताना वगैरे. हां. काम सरळ करता येत नाही का तुम्हाला वगैरे अशा कंप्लेंट असतात. मग त्याच्यावर काय होतं? युद्ध? हो, त्याच्यावर माफी मागतो आम्ही लगेच. तुम्ही माफी मागता? लगेच माफी मागतो. म्हणजे युद्ध काय रंगतच नाही? युद्ध रंगवायचं नाहीच. रंगवायचंच नाही. रंगवायचं ते भिंती रंगवायच्या फक्त तिकडे, युद्ध नाही रंगवायचं. पण आता तुम्हाला ह्या युद्धामध्ये यश येवो असं मला वाटतंय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आभार. जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट राऊंड बद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे. त्या बजेट एवढी तुम्हाला खरेदी करायची. जो अचूक खरेदी करेल किंवा त्या बजेटच्या जवळपास जाणारी खरेदी करेल त्याला हे संपूर्ण साहित्य खरेदी केलेलं फ्रीमध्ये मिळणार आणि तो जाणार जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा, तुम्हाला खरेदी 1 मिनिटामध्ये करायची आहे. कोल्हापुरात कधी 1 मिनिटात खरेदी केली आहे? नाही ना, अजून कधीच जमत नाही. पण इथं तुम्हाला 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे आणि आज तुम्हाला खरेदी करायची आहे 855 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आत्ता. 3:30. नीट बघून खरेदी करायची 855 रुपयाची. कमी खरेदी वाटत असेल तर अजून करा. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. बघूयात कोणी किती खरेदी केली जमायला. निकाल माझ्या हातामध्ये आहे पण आपल्याला जनतेचा कौल जाणून घ्यायचा. कोण जिंकल? आणि मग तुम्ही? संगीता इंगळे. नक्की जिंकेल का?
नक्की. आणि चिटणीस काका तुमचं काय? संदीप चिटणीच जिंकणार. काय वाटतंय तुम्हाला? संगीता इंगळे. बर, निकालाची उत्सुकता सगळ्यांना. बघूयात कोणी किती खरेदी केली ते. आपल्या पाटील मावशींनी केलेली खरेदी आहे 576 रुपयांची. इंगळे वहिनींनी केलेली खरेदी आहे 1322 रुपयांची. आणि आपले चिटणीस काका तुम्ही केलेली खरेदी आहे 1018 रुपयाची, जी जाते आमच्या बजेटच्या जवळ आणि त्यामुळे ते ठरलेत विजेते. अभिनंदन अभिनंदन काका, ही सगळी खरेदी तुमची आहे. अभिनंदन काका, तुम्हाला ही सगळी खरेदी मिळालेली. आपल्या अंदाजे कितीचे विनर पैलवान महेश दादा आणि सुपर मार्केट राऊंडचे विजेते पैलवान चिटणीस काका दोघेही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंडची कुस्ती. जॅकपॉट राऊंड मध्ये जर चावी निवडायची संधी पाहिजे असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकायला लागतो. आणि आजचा 1 मिनिटाचा गेम लय सोपा आहे. तुम्हाला दोघांना पैलवानांना आम्ही एक खुराक देणार आहे आणि हा खुराक आहे बिस्किटांचा. तुम्हाला 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त बिस्किटं खायचे, पण ती सरळ हाताने न खाता उलट्या हाताने तुम्हाला जास्त बिस्किटं खायची. 1 मिनिटामध्ये जो जास्त बिस्किटं खाईल त्याला मिळणार संधी एक चावी निवडण्याची. दोघंही तयार का? मग चला तर मग 3:30. शाबास शाबास, लवकर लवकर लवकर, आरामात हा ठसका लागेल. 3:30. आपल्या दोन्ही स्पर्धकांनी 1 मिनिटामध्ये बिस्किटं खाल्लेली आहे. या दोघांना मी 9 खुराकाची बिस्किटं दिली होती. त्यातली आता त्यांनी 3 खाल्लेली आहेत, पण निकाल जरा किचकट आलेला आहे. आपल्या चिटणीस काकांनी पहिलं बिस्किट खाताना अर्धा तुकडा खालती पाडला, त्यामुळं ते पराभूत झालेले आहेत आणि विजयी झालेले आहेत आपले महेश दादा. त्यामुळं त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. खजिन्याची चावी निवडण्याचं काम लय वंगाळ. म्हणजे जर सरकारी खजिना असता तर चावी निवडण्याचं टेन्शन नसतं. 3:30चा खजिना निवडायचा असेल तर लाल चावी निवडायची का हिरवी चावी निवडायची, लय मोठा प्रश्न. महेश दादा कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल रंगाची का? लकी कलर आहे. लकी कलर आहे. बघूया आता हा लकी कलर लकी ठरतोय का. निवडा चावी. आपल्या महेश दादांनी लाल रंगाची चावी निवडलेली, त्यामुळे चिटणीस काकांना मिळते हिरव्या रंगाची चावी. काका चावी घ्या, बघूया कुठल्या पेटीत आहे खजिना. चला बघ, चला. साडेतीनच्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत आपले महेश दादा. त्यांना मिळाला साबण. अभिनंदन दादा. धन्यवाद. आता या साबणाचा वापर कोण करणार? घरी करतील. कशासाठी? माझ्यावर. तुमची धुलाई करणार का? चला, या धुलाईसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपले आजच्या भागाचे विजेते ठरलेले आहेत चिटणीस काका. त्यांना मिळाला OTG. अभिनंदन काका. आभार आहे. आता याच्यामध्ये पहिला पदार्थ कुठला बनवणार? पिझ्झा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. आजचा प्रश्न मी इथं असा विचारला होता, 2 भाऊ 1 जानवं म्हणजे काय? कुणाला येतंय का? या. आपलं नाव? सदिच्छा पाटील. काय उत्तर? टाळ. टाळ. क्या बात है, अचूक उत्तर सांगितलं. अभिनंदन. तुला मिळतंय हे भेटवस्तू. तुम्हाला जर अशी धमाल मस्ती करायची असेल आणि आपल्या स्पर्धकांची धुलाई करायची असेल तर पाहायला विसरू नका 3:30.